काय झालं? खाबाड बंद करा. काय असेल ती रानात जाऊन बोलून चला. चल. कुठे तिकडे चाललीस आता? गपचूप माझ्या माघारी यायचं. गारट्या गुरट्याचं बळ लांब नेत या. गपचूप या. काय गावाला तमाशा दाखवायचा नाही इथं. लय मोठी कर्तबदारी केली आहे तुमच्या लेकीनं ती. पटापटा या. फोटो चला पटपट जरा पाय उचलून. आणि त्या कार्टीला तुमच्या लाडकीला फोन केलता का नाही? फोन तर स्विच ऑफच लागतोय म्हणा. होय व तुमच्या त्या लाडक्या भाच्याला फोन केलता का? कारण कार्टीचा तर फोन स्विच ऑफच लागतोय या. तिचा पण फोन शिच्या बे. मग मी केलता येते तुला फोन. मग काय म्हणला मुर्दा? ते म्हणला येतो मी तासाभर लागेल म्हणला. ठीक आहे चालतंय म्हणला. मी पण तासाभरात येतो म्हणलेलं. आता आला ना येईल त्यो. की पहिल्यांदा टेचायचा त्याला. बघतो मी अजिबात माझं. सुट्टी द्यायची नाही सांगून ठेवती या. चालते बघतो मी. हा त्याचं बघा काय करायचं ते माझं मी बघतो मी. बघताय की सगळंच. म्हणून तर गेला धुरी तो आणि नीट हातावर ठेव. दोरी देऊन. तो आणि गपचूप ठेव. हो मलाच येऊ ग देत बसवा. त्यांना. हा आणि करू देत काय नाटकं करायची ती. इकडंच बोलावलंय का? येतील ती करतील फोन ती. करू आला द्या. की. आली लगीन बिगीन नाही ना करून आली. आता काय नाचते का काय? मग मी इथं बघते ना फक्त. हो गपच आहे सारखी. मलाच गप बसवा. मूर्त्याची येते य. बहुतेक आता मामी आली रागात दिसती. बहुतेक मारणार आता मामी. बहुतेक आता मामी हाणती रागात दिस. कार्टे पळून जातीस हा? मामी राहू दे की. इज्जतीला भर लावतीस आहे आमची. पर इज्जत घालवलीस की हा? काय काय कमी पडलं होतं ग तुला लहानपणापासून? हा त्याचा चांगला की गैरफायदा घेतलास. हा लाज वाटली नाही जनाची नाही मनाशी तरी लाज वाटून घ्यायची ना. हा इकडं ये. तुला गाडतीच बघ आता कशी. चल चल लवकर. इथं गप. बघू देत लगीन बिगीन केला का नाही बघू ना. नशीब तेवढी तरी अक्कल आली तुला. नाहीतर जीवच घेतला असता बघ. तुला नरड दाबलं असतं चांगलंच. हा अशी तशी नाही आता तुला सोडणार. बघच तू फक्त. ओय बस की आता. काय बासकी? बस की आता. का माझा हात चालू करू का? तेच की उघडा की मग. तेच की काय राहिलं असलं तर. ती माझं मी बघीन. हो बघ झालं ना? इकडे ये. माझ्यापाशीच उभं राहायचं आता. आवाज बंद कर. झालं? हो झालं. चल बस. तू मग काय मामी लावून देते अनुचं लग्न कोणाबरोबर. कोण म्हणलं तुला? मामीनेच ठरवलं होतं. अनुनं ऐकलं होतं सगळं. अरे पण माझी सोच आहे का नाही तुझ्या? हो पण मामीनं आता हे बघितलं होतं स्थळ बघितलं होतं. मग अनुने मला रडत फोन केला. म्हणली ना आपण पळून जाऊ. मग अरे पळून जायची एवढी भूमिका गेला. तुम्ही अजून लहान आहे बाळांनो. अब लग्न मी आम्ही ऐक, मला एक सांग, तुला 6 महिने दिलतं का नाही माग मी? दिलतं की मग झालं गेलं दुकान बी उभं केलं तरी आम्ही दुसऱ्यावर लग्न लावून देते. अरे पण मी आहे ना. मी तुला शब्द दिलता का मामीने दिलता? तो दिलताला पण मामीनं लग्न ठरवलं असतं मग वटीत माझं नारळ बघितलं बोल. असतं ना. माझं मी बघितलं असतं का नसतं? तू नव्हताच घरी तुला माहित नाही म्हणतो. फोन नंबर आहे सगळे. फोन करायचा का नाही मला की मामीनं असं असं केलंय? ते माझं मी बघितलं असतं. मग तिला सांगितलं असतं ना. तर कुत्र्या तुडवला असते मग तिला. अरे ही गोष्ट तुला तरी माहिती आहे का? विचार मामीला. अरे हे मला माहिती नाही की तिनंच सांगितलं मला फोन करून. मी कुठं लग्नामध्ये? ती नाही लग्न ठरवायला माणसं येणार ही तुला तरी माहित होतं का मामा? अरे पण मी 2 दिवस नाही ना इथं. मग कसं मग तुझ्या माग ही अशी करायला लागलं कसं करायचं मग सांग. लग्न माझ्यासाठी मीच ठरवणार आहे का दुसरं कोण ठरवणार आहे? आता ठरवून गेले असतं तर काय केलं असतं मग? कोण? तिने मी पाहिजे कोण नको त्याला तवा. ते तुझ्या मागावरची चाललं होतं मग. कुठलं? ते आता येणार होती घरी. हो येणार होती. आली नव्हती ना. पण तुम्हाला मला का फोन करायची गरज आहे का नाही? का नाही मग? तुझे ताईचं तुझे ओ काय करताय? तुला सांगतो बरोबर मी. काय सांगताय? तेच तुला सांगतो मी. तुला कळून एवढं हे करायला लावलं होतं रे. काय केलंय मी?
ते बघ चप्पलच काढीन बघ. चप्पल काढते तर. स्वतःची अक्कल आपली फक्त चुली पुढे चालवायची. होय हा तर तेच तुला सांगतोय मी. चालली लग्न करायला. लगीन कुठलं करायला होतं नव्हती आता? चालली. मग चांगली जागा होती म्हणून फक्त बघायला येणार होती. चांगली जागा. मग काय कुठं लगेच काय काय म्हाडात पडली ठरवायला होती निघाली का? पोरगी तवा. खराब सगळ्या दिसती ती गावात पोरगी. बॉम्बा बॉम्ब झाली की. तिकडे ती माझा मी बघीन. आपली अक्कल चुली पुढे बघा फक्त बघायचीस. पुढे चालवायची नाहीस. तू परत नाटकच कर तुला सांगतो मी. ती मी बघून घेईन काय असेल ती. कळलं का? काय म्हणजे काय त्याच्यावर लगीन लावून देणार आहे का माझं काय मी पोरीचं? बघीन. तुला सांगितलंय फक्त तेवढंच बघायचं. हो आपली अक्कल चालवायची नाही. कळलं का? आपली अक्कल चुली पुढंच. हो हम्म. चालवते की चुली पुढंच. तेच की. तुम्ही लय असता ना घरात लय चिवचिवपणा केलास ना माझं वाहन तुझं तोंड तर तुमचं एवढं वाढेल लक्षात माझं ठेवायचं. तोंड. म्हणजे माझा काय अधिकार नाही का काय माझ्या कोणाचा? पोरगीवर? तुझा अधिकार फक्त सांभाळायचा आहे फक्त. हो बाकीच्या उपचारासाठी नाही तुझा अधिकार. मग सांभाळायची ना मग हा. तोच दाखवते अधिकार मी मग त्याच्यावर. तेवढंच फक्त करायचं. इकडचं पाहुणा आणि तिकडचा रावळा गरज नाही त्याला मी खंबीर आहे. म्हणजे माझी काय किंमतच नाही का घरात? कोणाची का किंमत? गरजच नाही माझी अजिबात. कसली किंमत तुझी? हा तुझी मी किंमत काय कुठं? माझ्या पोरगीला साधं पाहुणं दाखवू शकत नाही का? पाहुण्याला दाखवायचं पण ह्या गोष्टीसाठी नाही. मग काय राहायचं असलं तर नीट राहायचं. नाही तर आपलं काय म्हणलात? निघायचं बघायचं. एवढं सर्व हा. बोलताय का आता मला? तेच की. हा आता ह्या पण वयात? ऐकलं बघा जमत असलं तर ठीक आहे. हे सगळं ना हे चेते मुळे झालंय. जाते माझी मीच काळ करते. मी सगळ्यांच्या डोळ्यात लसती वाय तुमच्या. कुठपण या जाशील पोरगी तुमची आणि लावा मोहरून घरापर्यंत जा. घरापर्यंत जा. वाटोळं करा पोरगीच. नाही, नाही घरापर्यंत जा. मी बघते मी आता कुठं जायचंय ती. हम्म. आपली माझं दमक माहेर का तिथपर्यंतच मला आहे. चिटलं नाही. आपली दमक बस तिथपर्यंत सांभाळते आहे. बाहेर पण मला. माझ्या पोरगीच्यावर माझा अधिकार नसतोय. आणि दाखवते का मला? त्याला मुंड्याला दाढी बसतो का नाही बघू देणार नाही मी. बस तू. वाटोळं करते. तू आणबाण ठेव. मामा मामी गेली आता. जाऊन देत की मामीला. मामीचं बघतो मी काय करायचंय ती. तुझा धंदा तू सांभाळ. काय बाकीचं इकडे तिकडे बघू काय काही नाटक करू नकोस तू. काय तिला मी बघतो काय करायचंय. 2 दिवसाची नाटक आहेत तिची. आणि तुला सांगतोय आपला अभ्यास हो बघा. बरोबर आहे मामा, तिला बी ओरडू नको. मामीनं जर एवढं जर स्थळ वेळेचं बघितलं एवढा मोठा जर निर्णय नसताना घेतला तर आम्ही एवढा मोठा निर्णय घेतलाच नसता. मी तुला सांगितलं काय आता. आणि त्यात आदित्य बी बाबू, तो आपला आदित्य बाबू तो पोरं घेऊन मला हाणतोय माहिती आहे का? किती वेळा हाणलं. परत ते तू फोन केलास का मला? तुमची कामं तुम्ही सरताय. तो बरोबर आहे, पण तो पोरं घेऊन माझ्या मित्राला बी त्या दिवशी आम्ही पळून गेलो. परत तिथे त्या चिक्याला हाणला तिथे. मला सांगा तुम्ही फोन केला असता तर त्या गोष्टी तिथंच थांबल्या असत्या का नसत्या? तुम्ही मानाचाच कारभार करताय. उठताय का सुटताय आपलं पळताय. ना विचार नाही काय नाही. ते मामीमुळे तुम्ही एवढं हे करत का बसलाय का? मी काय नाही का इथं का मी मिळलोच पाक अगदी. फोन करावा काय झालंय बाबा काय नाही बाबा असं असं चाललंय. येरीवारी फोन करताय. हां अशा टायमाला तुम्ही फोन करत नाही. हां बाकी सगळं आता डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला मी मागं पण सांगितलंय पहिलं करिअर करा मग बाकी सगळं करा. आता मामीनं सांगितलं होतं की पहिलं 6 महिन्यात टाइम देतो. मी तर 3 महिन्यात माझा धंदा चांगला उभा केला. मग तुला मी काय सांगितलं होतं? विश्वास नाही का माझ्यावरती? विश्वास तुझ्या वेळी म्हणून तर आलो माघारी. हां मग आता इथनं मोर उगादरांनी व्यवस्थित राहायचं. काय हो. हां मग व्यवस्थित करायचं. तिच्या नाकावर पाय देऊन तुम्ही कसं सदरवाल ती बघा पहिलं. उद्या ती नाहून म्हणायला पाहिजे तुम्हाला की काय नाही बाबा आता करा लग्न यांचं. एवढं चांगलं करून बी मामी नावच ठेवते. अरे ठेवणारच की. तिची आईची माया आहे. हां तिला नाही का काय वाटतं तेव्हा पोरगीचं भलं व्हावं म्हणून का नाही? तुला माहिती आहे का आपली काय एवढी परिस्थिती का अरे होयच आहे. तू मला सगळं मान्य आहे की मी कटन हाय म्हणली तुला तू व्हावा का तुला द्यायची नाही म्हणली का मी तुला कधी? तुला वाव दिला का नाही मी? का नाही दिला? बरोबर. मग एक हे बघ कांद्यात एक नासकं कांदा असतो. ते उचलून बाहेर टाकायचा का बाकीची बाजूची उचलायची आणि बाहेर टाकायची? कुठलं पटतंय तुला सांग? बरोबर आहे तुझं. नीट वागायला कसं काय इथनं पुढं? हो वागतो. हा इथनं तो डोक्यातनं विषय काढून टाकायचा. काय झालं मला फोन करून सांगा. आणू आणि मम्मी काय जर घरात काय बोलली मामी पहिलं पप्पांना सांग, मामाला सांग पहिलं. चला घरी आता मग.
एवढं सगळं करती पोरांच्या उगा निघा तर सुद्धा मलाच म्हणतो या की जा निघून म्हणून. हा जाते की आता मी पण बघतेच. मी का जाऊ? हे जा म्हणलं की मी जायला का इथं काय कामाला ठेवलेली बाई आहे का? माझा पण तेवढाच अधिकार आहे ना इथं. 22 वर्ष संसार केलाय काय असाच केलाय वे जा म्हणायला. आता जिरावतेच बरोबर. घरी पण जात नाही आणि दादाकडे पण जात नाही. बघतेच कुणाला किती काळजी आहे माझी आणि कुठं शोधतात मला ते. इथंच बसते आता उसात. आता इथंच बसते उसात. बघतेच मला आता कोण शोधते आणि काय करते ती. फोन पाहिला स्विच ऑफ करते. आता फोनवर फोन करत बसल. हा बाबू पण अजून आला नाही. बांबू दाखवते आता मी पण. नाही ना एकेकाची जिरावली तर नावाची दीपा नाही मी पण बघते कोण आता काय करते ती कसं मुहूर्त लावते त्या मुर्द्याभर माझ्या लेकीचा ते. फादर तर आत्ता भेटलेलो आणि फादर काय बोललं नाहीत मला. म्हणल्यावर काहीतरी झालंय मिटलेलं दिसतंय काहीतरी. आणि काय घरात नाही. फादरचं नाहीचं वाजलं पण आई मला माहिती कुठं लपली आहे. आईचं मला माहिती नाकावला राग. बघतो आई कुठे आहे. आय कुठं आहेस? कुठल्या सरीत लपलीस? आय आय कुठल्या सरीत आहेस? ए मुर्द्या कालवा करू आयो नको. या इथं इकडं. लपलीस होय? काय काय हळू बोल. अरे बोल काय इकडं काय जाऊन बसली आहे? काय कशाचा राग तुला आलाय? चल बाहेर. अजिबात मी येणार नाही घरी कळलं ना? चल समजून चल ठेव चल चल बघू काय काय आहे बी ते. कर. मी नव्हतो घरी. चल आवाज बंद कर. वेट ये चल घरी चल. तू आधी इथं खाली बस. कालवा करू नको. बरं जाऊ दे. तुझ्या ऐच्याला मारलंस काय एवढं सांग? कुठं तुझा बाप काय शियाना आहे का? हात तरी लावून देतो काय? एकच टोला टाकून आली या. आणि तरी बातकवायची. आणीला बतकावली सुट्टी देते कुत्रीला या. चैत्याला बघतो मी. चैत्याचा कार्यक्रम. चल तू आत्ता घरी गेल्या बघू काय ती. मी आता काय घरी येत नसती. चल लवके नको डोकं फिरवू. चल का? चल चल घरी. डोकं अजिबात नको फिरवू. नाही. तू चल गबस. लवके. मला त्या आणीची तुझ्या बापाची जिरवायची या. तुझा बाप नको तसला बोललाय मला माहितीये का? बरं असू दे. मला चल बघू म्हणतो घरी घर गेलो. सोडून जा म्हणून. मी येतो. चल मी बघतो काय म्हणतात ती. चल आहे चल तू घरी. आपण जेवू चायची जिरवायची तशी. चल कशी जिरवणार आहेस? अगं हाय मी माझं आणि त्या बहिणीचं लपड आहे. काय तू कशाला लपड टेन्शन? हो हाय. द्यावा. आणि कधी झालंय? लय दिवस झालं. आमचं 4 वर्ष झालं चालू आहे. तू ग बस कुणाला काय म्हणू नकोस. अरे माझ्या पांडुरंगा ग अख्ख्या दुनियेत काय तुला ती डुचकी भेटली होय? अगं चांगली ती पोरगी चैत्यागत नाही. चांगली पोरगी आपली. तू नको लोड घेऊस. ती जिरव तुम्ही चैत्याची आता जिरवायची तशी. हे तू बघ गपरा. बांबू आधीच सांगती लपडा कर पण बाबा लगीन करायच्या काय भानगडीत पडू नको. मला तुझ्या मावळणीच्या पोरं अजिबात डोळ्यासमोर नको. दोन्हीच्या दोन्ही पण अगं चांगली ती आहे. तुला लय मानती. चल तू तू चल पहिलं घरी गेल्यावर बोलू आपण. इथं नको काय. चल चल घरी लवकर. आलंच पाहिजे का? हो आलंच पाहिजे तर काय काय भुका हो, लागल्यात मला गिळायला स्वयंपाक. लागसल ना केलं. चल, सांगायचं भुका की मग लागल्यात. त्या बहिणीला करायला. चल लगीन लावायची एवढी घाय झाली. स्वयंपाक पण तसा करायला लावायचा. हो असू दे. चल मला भुका लागल्या जेवाय बनव. चल लवकर. ठीक आहे चल. हा, घालते तुमच्या नारळीत मी. तेवढ्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? नुसती रेट थापायला लागते आहे. हो बाकी नाही तुम्हाला कशाला तेवढंच लागत. कर. चल भुका लागल्यात. मी बघतो बाकीचं. आणि बापाला जर सांगितलंच ना मी ऊसात लपली होती तर लक्षात ठेव नरडीव पाहिजे तुझ्या. नाही सांगत. चल जा तू चालत घरी. मी येतो गाडी. हो हो तर तुला तुझ्या गाडीत तशी यात नाही फाटल बसा येईल नाही का? बसली तर बसा येईल का गाडी? हो गाडी बसाय आहे ना मला. हा कधी आता मिरवत नाही कुठं. मिरला हो आलो चल.